श्री स्वामी समर्थ। तर बघा की दत्त जयंतीनिमित्त आपण आता गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहोत। म्हणजे आता उद्या 28 तारखेपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होणार आहे आणि खूप जणांनी तर सुरुवात केलेली देखील असेल। तर बघा की आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साधी सोपी गुरुचरित्र म्हणजे पारायणाची पूजा मांडणी बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, हा जो दत्त महाराजांचा फोटो आहे किंवा मग स्वामींचा फोटो असेल तर तुम्हाला आधी तो फोटो खूप जास्त महत्त्वाचा आहे, तो फोटो लागणारच आहे आपल्याला। तर आपल्याला काय करायचं आहे, एक चौरंग घ्यायचा, थोडंसं 2 थेंब गोमित्र टाकायचं, तो पुसून घ्यायचा। त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला पिवळं किंवा मग लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। आता हे झाल्यावर आपण जो काही स्वच्छ केलेला फोटो आहे तर त्याला आपल्याला छान अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा आहे, गंध लावून घ्यायचा आहे, फुलांचा हार घालायचा आहे आणि तो फोटो आपल्याला चौरंगावर ठेवायचा आहे। त्याच्यानंतर आता जी काही स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर आपल्याला मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक हा श्री सुक्तम पुरुषोत्तम म्हणून आणि स्वामी समर्थ महाराजांची एक माळ म्हणून अभिषेक करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला 2 विड्याची पानं घ्यायची आहे। ह्या विड्याच्या पानावर आपल्याला अक्षता टाकायची आहे। गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। ओम ग गणपते नमः। तर गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे, त्यांना स्थानपन्न करायचं आहे, त्यांना वस्त्र गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघा की इथे एक सुपारी, जे काही आपण 5 वस्तू ठेवतो की खारीक सुपारी, ते आपल्याला एका विड्याच्या पानावर हे ठेवायचं आहे आपल्याला। आता त्याच्यानंतर हा जो काही कलश आहे तर ह्या कलशामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे, त्याच्यामध्ये गंध अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे आणि असा हा कलश आपल्याला म्हणजे आपल्या डाव्या साईडला आणि दत्त महाराजांच्या उजव्या साईडला असा आपल्याला हा कलश ठेवायचा आहे। आता जे काही फळं असेल किंवा जो काही नैवेद्य असेल तो ठेवायचा आहे आपल्याला। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या उजव्या हाताला आपल्याला अखंड दिवा लावून घ्यायचा आहे। तुमची ऐपत असेल तर नक्की 7 दिवस आपल्याला अखंड दिवा हा लावायचा आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की समोर पाट मांडायचे आहे आणि त्याच्यावर आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे। आता हे बघा की आम्ही 2 जण पारायणाला बसलेलो आहे तर त्याच्यामुळे माझे हे 2 ग्रंथ इथे ठेवलेले आहे। आता जर तुम्हाला समोर जागा चौरंगावर ठेवायचं असेल तुम्ही ग्रंथ चौरंगावर देखील ठेवू शकता। तर अशा प्रकारे खूप साधी सोपी ही पूजा मांडणी आहे। आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचे नियम बघूया।